नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चैतन्यमय कोकण या चॅनलमध्ये. आज आपण आपल्या गावी आलेलो आहोत आणि कोकणातील सकाळ कशी आहे, सकाळचं कसं वातावरण असतं हे दाखवण्याचा प्रयत्न आज तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओतून मी करणार आहे. तर चला तर मग बघूया मंडळी. हे आपल्या कोकणातली सकाळ, थंडगार, अजूनही हवेमध्ये गारवा तितकाच आहे. सुंदर पाखरांचा किलबिलाट, कुठल्या प्रकारची धावपळ नाही, कोणाची कुठली शर्यत नाही आहे आणि निवांत एकदम हे असं कोकणातलं जीवन आहे. अजूनही तुम्ही बघाल आता जवळजवळ 8 वाजायला आलेत, सगळ्या बाजूनी कम्प्लिटली धुकं आहे. मस्त पक्षी ओरडत आहेत, आजूबाजूचं पूर्ण जंगल. आणि हे आपल्या मंगेश रेवाळे, आपल्या काकांचं घर. सगळीकडेच जांभा दगड आहे, इथे पण नाही. तर अशी आपली ही कोकणातली सुंदर अशी सकाळ. आणि प्रत्येकाच्या घराची जवळजवळ बघताय तुम्ही सुपारीची झाडं असतात. इथे आहेत, इकडे आहेत, नारळाची झाडं आहेत, ह्या बाजूला सुद्धा आहेत. आंबा नारळाची झाडं ही कोकणात सगळ्यात ठिकाणी मिळतील. आणि त्याहीपेक्षा कोकणातली आणखीन एक सुखद गोष्ट म्हणजे काकी ह्या बाजूला सुद्धा आहे. आणि जी मी म्हटलं तुम्हाला कोकणातली एक आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे ही, किती थंडी असली तरी सकाळी उठून चुलीजवळ बसा, शेकोटी बोलतात, शेकोटी करून बसा. हे अशी या बाजूला बनवून ठेवलेलं आहे. ही लाकडं तोडलेली आहेत चुलीसाठी. सुपाऱ्यांची माळ कोकणात आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असंच भेटेल. आणि या बाजूला रताळी लावलेली आहेत. किती होतील काय माहीत नाही आहे. तुळशीची तशी आपल्या जागेमध्ये काही कमी नाही आहे, खूप तुळस आहेत. टोमॅटोचं झाड, हे केळ्यांचं रानच म्हणतात, खूप झालेत केळी. इकडे यावर्षी नारळ सुद्धा मोठे झालेत, इकडे पण आहेत. कलम यावर्षी भोवरलाय, बघूया काय होतंय ते. लिंबी, हा नारळ एक आहे. काजू सुद्धा यावर्षी भोवरलेला आहे. किती आहे आतमध्ये, बऱ्यापैकी बोर आलेला आहे, छोटासाच आहे. पेरूवर पेरू कुठे दिसत नाही मंडळी. रामफळीवर रामफल यावर्षी पहिल्यांदा झालेत. इकडे 2, 3, तिकडे 4, हे इकडे 2 आहेत. इकडे वरती एक आहे, इकडे पुढे तर कुठं नाही दिसत आहेत. अजून तयार नाही झालेले आहेत. साईज तर मोठी आहे पण अजून तयार नाही झालेले आहेत. फर्स्ट टाइम आलेले आहेत. लिंबीची लिंब तर यावर्षी खाऊन झालेली आहेत. रामफलचे रामफल पहिल्यांदा येत आहेत. अननस पण खूप खाऊन झालेले आहेत. हा सगळा सायाचा पाला आतमध्ये पडलाय, साफसफाई करावी लागेल, त्याची ऑप्शन नाहीये. सायाची झाडं आहेत वरती या बाजूला, सगळा हा सायाचाच एरिया आहे. सागवानच सगळीकडे, झाडाची झाडं सागवानच आहेत. घराच्या आजूबाजूला चांगली सावली आणि हवा आहे आपल्या. आणि आपल्या चुलीमधली सगळी राख, भुरी ज्याला म्हणतो ती. आंब्याला आलेला मोहर, हे काय कीड कुठली लागली ते समजत नाहीये.
मोहर तर यावर्षी खऱ्या अर्थाने दिसतोय भरलेला बघा. क्लिअर दिसतोय की नाही माहित नाही. हा बघा तिकडे पण आहेत.